हाय, मी मनीषा. आज माझ्या किचनमध्ये खूप दिवसानंतर एक गोडाचा पदार्थ बनत आहे. मला आवडत नाही, पण माझ्या मुलाला, मुलीला, मिस्टरांना आवडतो. म्हणून जास्त करून गोडाचा पदार्थ हा त्यांच्यासाठी होतो. तर आज मी बनवणार आहे गुलाबजाम. तर गुलाबजाम मला आवडत नाही, पण वेदांत खूप आवडीनं खातो, म्हणून त्याच्यासाठी नेहमी बनत राहतो. पण खूप दिवसात तुमच्यासोबत काहीही शेअर केलं नव्हतं. मग म्हटलं चला आजचा गुलाबजामुनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात. इथे मी 1 वाटी एवढं दूध गरम करून घेतले आणि दुधाला चांगली उकळी यायला लागली की तो थोडंसं मिक्स करून घेतलं काही बाहेर येऊ नये म्हणून. आणि याच्यामध्ये खवा टाकते. आता घरी बनवलेला खवा असेल तर तो थोडासा आपण पातळ ठेवतो आणि बाहेरच ठेवतो. आता हा मी विकत बाहेरून आणला आहे, त्यामुळे खूप जास्त घट्ट होता आणि याला पातळ करायचं होतं. आपल्याला गुलाबजामसाठी पातळ खवा लागतो, म्हणून मी 1 वाटी दूध अगोदर गरम करून घेतलं आणि गरम दुधामध्ये टाकून मिक्स करून घेते, जेणेकरून 5 ते 7 मिनटामध्ये ते मेल्ट होऊन जाईल आणि पातळ असा आपल्याला पीठ मळता येईल असा खवा तयार होतो. थंड दुधात टाकलं तर लगेच आपला खवा जो आहे तो कढईला खाली चिटकतो आणि दूध गरम व्हायला वेळ लागतो, म्हणून गरम दुधामध्येच खवा टाका. आणि जर घरी बनवलेला असेल तर तो आपण पातळ ठेवल्यामुळे त्याला पुन्हा असं गरम करण्याची गरज नाही. 5 ते 7 मिनटानंतर खवा चांगला पातळ झाला. आता हा खवा पातळ झाला आहे, पण गरम आहे, तर पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. तुमच्याकडून जर खव्यामध्ये जास्त दूध पडलं, खवा खूप जास्त पातळ झाला, तर 2 ते 3 मिनिट अजून थोडंसं फुल स्पीडवरती खवा चमच्याने परतवून घ्यायचा, म्हणजे दूध पूर्ण कमी होऊन जातं आणि घट्ट असा खवा आपल्याला गुलाबजामुन बनवण्यासाठी राहतो. तर इथे मी थंड करण्यासाठी खवा ठेवला होता. तोपर्यंत चाचणीची तयारी करते. तर आता जेवढं गुलाबजाम आहे त्याच्या अंदाजानं पीठ घेणार आहे, म्हणून आपल्याला नेहमी बनवतो त्यामुळे समजतं की किती प्रमाण लागणार आहे. तर मी गुलाबजामसाठी इथे 1.5 ग्लास एवढा साखर घेतलेली आहे. आता वाटीनं प्रमाण म्हणताल तर 3 वाट्या एवढं साखर घेतलेली आहे. 1 वाटी खवा होता. त्यामध्ये 2 इलायची टाकून घेते. इलायचीचा सुंठ वगैरे टाकली तर फ्लेवर खूप गुलाबजामचा छान होतो. आता कोणाला आवडतं कोणाला नाही, पण मला गुलाबजामुनसाठी किंवा कोणत्याही दुधाच्या पदार्थात हा फ्लेवर आवडतो, म्हणून मी इलायची, सुंठ पावडर थोडीशी आणि बडीशेप जी राहते ती हेच तिन्ही टाकून मिक्स करून घेते. आता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाका. दोन्ही कोणतेही 2 पदार्थ टाकले तरीसुद्धा चालतील. 1.5 वाटी साखर आणि त्याच्यासाठी 2.5 ग्लास एवढं मी पाणी घेतले, कारण चाचणी थोडीशी गुलाबजामसाठी जास्त लागते, पाणी जास्त लागतं, त्यामुळे त्याला वेळ लागतो उकळायला. इथे मी गॅसवरती ठेवून दिलेला आहे. 20 ते 25 मिनिट याला उकळत ठेवायचं मीडियम गॅसवरती, म्हणजे आपली चाचणी तयार होते. आणि चाचणी तयार आहे की नाही ती पण कशी आहे हे नंतर पुढे व्हिडिओमध्ये सांगेल. आता चाचणी उकळायला ठेवून दिली मी, तोपर्यंत आपला खवासुद्धा थंड झाला आहे. थंड झालेल्या खव्यामध्ये गाठी वगैरे काही नाहीत. गाठी नसतील तर व्यवस्थित पूर्ण पीठ मिक्स होतं, गाठी असतील तर ते आपल्याला हाताने फोडून घ्यायला लागतात. पण खवा पातळ झाला, आपण दुधामध्ये परतवून घेतलं म्हणून गाठी झाल्या नाहीत. आता याच्यामध्ये मी 1 वाटी मैदा टाकते. 1 वाटी खवा होता आणि 1 वाटीच मैदा घेतला आहे. मी खूप जास्त मैदा टाकत नाही, कारण खाताना आपल्याला खव्याचा फ्लेवर लागावा. गुलाबजाम बनवताना भरपूर वेळेस असं होतं, खवा जर पातळ असेल तर त्यामध्ये पीठ खूप जास्त पडतं, म्हणून गुलाबजाम बनवताना खवा शक्यतो घट्टसर बनवायचा, म्हणजे आपले गुलाबजाम खूप छान होतात आणि खायला पण टेस्टी लागतात. आता मी पूर्ण पीठ यामध्ये मिक्स करून घेते. मी जास्त दूध किंवा पीठ वापरणार नाही, फक्त खव्यामध्ये जेवढं पीठ बसेल एवढंच टाकून मी गुलाबजामसाठी पीठ तयार करणार आहे. आता व्यवस्थित इथं मिक्स झालेलं आहे. यामध्ये थोडीशी सुंठ पावडर टाकली, मला थोडंसं फ्लेवर आवडतो म्हणून, नाही टाकली तरी चालते. आणि खायचा सोडा टाकते 1/2 चमचा एवढा. खायच्या सोड्यामुळे आपले जे गुलाबजाम आहेत ते पूर्ण आतपर्यंत मऊ होतात. काही गुलाबजामच्यामध्ये पूर्ण बाहेरून गुलाबजाम मऊ होतो पाकात टाकल्याच्या नंतर, आणि मध्ये थोडीशी पिठाची गाठ राहते, तर तशी गाठ वगैरे काहीही राहू नये म्हणून यामध्ये खायचा सोडा टाकला आहे. व्यवस्थित मिक्स वगैरे करून घेतलं आणि यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकून मी फक्त गोळा तयार करणार आहे. त्या अगोदर पहा, खव्यामध्ये खूप जास्त पीठ टाकलं नाही, त्यामुळे अलगद हातात पीठ घेतलं तर त्याचा असा छान गोळा तयार होतो. अशा प्रकारे जर तुम्ही बनवत असाल तर तुम्हीसुद्धा करा. खूप जास्त पीठ टाकलं तर खाताना मग पीठ खाल्ल्यासारखं लागतं. गुलाबजामचं थोडंसं खव्याचा फ्लेवर आला तर छान लागतो, म्हणून मी थोडंसं कमी पीठ टाकलं आहे. 1 वाटी खव्यामध्ये जवळजवळ 1.5 वाटी पीठ टाकलं तरीसुद्धा चालतं, पण मी थोडंसं कमी टाकलं आहे.
दूधसुद्धा खूप जास्त आपल्याला टाकायचं नाही, फक्त ते गोळा करून घ्यायचे पीठ आणि गोळा केल्याच्या नंतर हाताने आपल्याला मऊ करून घ्यायचे. खूप जास्त दूध टाकून पीठ मळत बसायचं नाही. जसं आपण पोळ्यांचं पीठ मळतो तसं मळायला गेलं तर खूप जास्त वेळ पण लागतो आणि आपलं जे पीठ आहे खव्याचं ते थोडंसं पातळ होतं, मग गुलाबजाम थोडेसे चपटे होतात. आपल्याला पूर्ण गोल हवेत, त्यामुळे घट्टसर पीठ करून घ्यायचं आणि हाताने 5 ते 6 मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचं. हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं, पीठ हाताला चिटकणार नाही आणि एकदम मऊ करून घेतल्याच्या नंतरच गुलाबजाम वळायला घ्यायचे. नाहीतर गुलाबजामला थोडेसे तडे वगैरे गेलेले जर असतील, खूप जास्त घट्ट पीठ झालं असेल तर मग ते गुलाबजाम तेलामध्ये फुटायला लागतात. म्हणून मऊ करून घ्यायचं आणि नंतर गुलाबजाम बनवून घ्यायचे. इथे माझं पूर्ण पीठ जे आहे ते मऊ झालेलं होतं आणि मऊ झाल्याच्यानंतर मी छोटे छोटे गोळे करून घेते. खायचा सोडा टाकल्यामुळे आता जे गोळे बनवलेत तळल्याच्यानंतर थोडेसे अजून फुगतात, मोठे होतात आणि जेव्हा आपण पाकात टाकतो त्यावेळेस यामध्ये पूर्ण साखर वगैरे जाते, पाणी, त्यामुळे ते अजून जास्त थोडेसे मोठे होतात. त्यामुळे खूप जास्त मोठे बनवू नका, छोट्या छोट्या साईजमध्येच बनवा. जोपर्यंत गुलाबजाम करत होते म्हटलं एकदा चाचणी पाहून घ्यावी. तर चाचणी इथे उकळत होती आणि अजून आलेली नव्हती. तर चाचणी कशी आली तर ती आपण बोटाला नंतर चेक करून पाहणार आहेत. आता अजून उकळू द्यायची मला 10 मिनिट, कारण चांगले उकळल्याच्या नंतरच तयार होईल. चाचणीचं एक तारी वगैरे असं काही नसतं, फक्त चिकटपणा चाचणीला आला की आपली चाचणी तयार होते. चाचणी उकळायला ठेवली, तोपर्यंत राहिलेल्या पिठाचे गुलाबजामुन बनवून घेऊयात. 1 वाटी मैदा, 1 वाटी खवा आहे, तर याचे जवळजवळ 45-50 गुलाबजाम झालेले होते. तरी मी मोठ्या साईजमध्ये बनवले होते. लहान मोठ्या साईजवरती कमी जास्त होऊ शकतात. आणि जर तुमचं पीठ पातळ झालेलं असेल तर पातळ झालं की गुलाबजाम थोडेसे खालच्या साईडला आपण बनवून ठेवल्यास चपटे होतात. तर नंतर असे हातामध्ये घेऊन थोडेसे तेलात तळायच्या अगोदर असे थोडेसे चोळून घ्यायचे, म्हणजे गोल होतात. आता माझे काही गोल वगैरे झाले नव्हते, फक्त मी तुम्हाला सांगते. कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं. तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये गुलाबजाम टाकायला सुरुवात केली आणि लगेचच गॅस मी मीडियम स्पीडवरती ठेवला, कारण खूप जास्त तेल गरम आहे आणि आपण गरम तेलावर अजून स्पीड वाढवलेली ठेवली तर आपले गुलाबजाम लगेच करपायला लागतात, वरची पूर्ण करपून जातात आणि आतमध्ये पीठ कच्चं राहतं. म्हणून गरम तेलात गुलाबजाम टाकले की लगेच गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती व्यवस्थित असे 7 ते 8 मिनिट तळून घ्यायचे. गुलाबजाम तळताना बाहेरून गुलाबजाम भरपूर वेळेस लवकर तळले जातात आणि आतमध्ये कच्चं राहतं. त्यामुळे गॅसची फ्लेम ही कमी जास्त करत 7 ते 8 मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचे, ज्यामुळे आपले गुलाबजाम आतपर्यंत पूर्ण असे तळले जातात, मऊ होतात, कुठेही कच्चे गाठ वगैरे राहत नाही किंवा गुलाबजाम खाताना पिटाळ वगैरे लागत नाही. भरपूर वेळेस जर कोणी नवीन बनवत असेल त्यांना माहिती नसतं, भरपूर वेळेस ऑरेंज कलर आला की आपण गुलाबजाम काढून घेतो, तर आतमध्ये कच्चे राहतात आणि बाहेरून तळलेले असतात. म्हणून थोडंसं काळसर कलर येईपर्यंत तळून घेतले तर खूप छान असे मध्ये तळले जातात. त्यामुळे 5 ते 7 मिनिट तळून घ्या. आता माझे इथे तळून झालेले होते 5 ते 7 मिनटामध्ये आणि यांची ते छोटे छोटे बॉल राहतात तशा प्रकारे झाले होते, एकदम गोल, चपटे वगैरे काही झाले नव्हते. पीठ छान मळलेलं होतं, त्यामुळं मी सगळे काढून घेते. बाकीचे राहिलेले पण अशाच प्रकारे तळून घेऊयात. आता हे तळलेले आहेत, गरमच आहेत आणि चाचणीसुद्धा गरमच पाहिजे. जेव्हा आपण चाचणीमध्ये पाण्यामध्ये गुलाबजाम टाकतोच साखरेच्या, त्यावेळेस पाणी जे आहे साखरेचं ते गरम पाहिजे. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकतात की माझी चाचणी गरम आहे. हातामध्ये घेऊन पाहते, जोपर्यंत त्याला छान असा चिकटपणा येत नाही, घट्टसरपणा येत नाही, तोपर्यंत यामध्ये गुलाबजाम टाकायचे नाहीत. जर तुमची चाचणी थोडीशी पातळ वाटत असेल तर 5 ते 6 मिनिट अजून उकळवून घ्यायची आणि त्यामध्ये गुलाबजाम टाकायचे. चाचणी जर चिकट नसेल तर गुलाबजाम मुरतात, पण खाताना थोडंसं पातळ लागतं, म्हणजे चव तेवढी जास्त लागत नाही. म्हणून थोडासा चाचणीला चिकटपणा येऊ द्यायचा आणि नंतर गुलाबजाम गरम चाचणीमध्ये टाकायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे वरचे खालचे सगळे गुलाबजाम व्यवस्थित मिक्स होतात. आणि झाकण ठेवून कमीत कमी 2 ते 3 तास झाकून ठेवायचे. व्यवस्थित सगळं साहित्य टाकलं तर व्यवस्थित होऊन जातात आणि 2-3 तासामध्ये गुलाबजाम आपल्याला खायला तयार होतात. चाचणी पण व्यवस्थित गुलाबजाममध्ये मुरते. इथे मी दुपारी 4 ते 4:30च्या आसपास गुलाबजाम बनवले होते आणि चाचणीत टाकून दिले आणि संध्याकाळी 6:30 ते 7च्या आसपास गुलाबजाम माझे खायला तयार झालेले होते आणि गोल शेपमध्ये झाले, एकदम रसरशीत झाले होते, खायला पण टेस्टी होते. त्यामध्ये फ्लेवर वगैरे टाकल्यामुळं भरपूर जणांना आता मी 2-3 वेळेस पाहिलं की असे थोडेसे लांबट गुलाबजाम बनवलेले राहते, तसे पण बनवू शकतात, काहीच फरक नाही, फक्त आकार वेगळा बनवू शकतो.
गोल बनवा किंवा थोडेसे असे लांबट बनवले तरीसुद्धा चालतील. आणि इथे पाहू शकतात की आपले गुलाबजाम जे आहेत ते एकदम मऊ सॉफ्ट झालेत. पुन्हा त्यावरती मी थोडेसे काजू बदामचे काप लावले फक्त गार्निशिंग करण्यासाठी, बाकी नाही लावले तरीसुद्धा चालतील. आणि एकदम चवीला छान असे मस्त झालेले होते. माझ्या मुलांना आवडले. आणि हे गुलाबजाम मी आईस्क्रीम बनवण्यासाठी बनवले होते. तर आईस्क्रीमचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. तर ती पण आईस्क्रीम गुलाबजाम फ्लेवरमध्ये आहे. कशी बनवायची ती मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आजचं तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुलाबजाम फ्लेवरची आईस्क्रीम कशी बनवायची ते पाहूयात.